brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही आता अजितदादांच्या अपघाताचा एक उल्लेख केला की तुम्ही असं म्हणालात की एवढं उमद नेतृत्व अचानक जातं, त्यामध्ये काही घातपात असू शकतो. तुम्हाला वाटतं का अजितदादांच्या अपघातामध्ये काही घातपात आहे? मला एवढंच वाटतं की ज्या दिवशी अजितदादा गेले त्या दिवशी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात कुणाची चूल नाही पेटली. मला एवढंच माहिती आहे की ज्या दिवशी अजितदादा गेले त्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपल्या घरातलं कोणीतरी गेल्यासारखं वाटलं. मला एवढंच वाटतं की महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची जी नस अजितदादांना सापडली होती आणि प्रशासनावरती जो दरारा त्यांचा होता ना, ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आज आपल्यासोबत असायला हवे होते. जेव्हा कथा होते हा एक क्रियापदसुद्धा दादांबद्दल वापरताना वाईट वाटतं, पण मी नेहमी म्हणायचे या आमच्या तिन्ही नेत्यांची जी सांगड आहे त्याबद्दल बोलताना मी असं म्हणायचे, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना की आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचं मनगट आहे, जे रांगडं आहे, जे बेधडक आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हा महाराष्ट्राचा मेंदू आहे, जो तल्लख आहे, जो अभ्यासू आहे. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचं हळवं मन आहे, ज्याला दुःख कळतं, वेदना कळतात, अश्रू कळतात. आणि कुठलंही राष्ट्र, कुठलाही पक्ष आणि कुठलंही सरकार मजबूत हवं असेल, मनगट मेंदू मजबूत हवा, तो आम्हाला या तिन्ही नेत्यांच्या रूपातून आम्हाला बघता येत होता. घात, अपघात या सगळ्या गोष्टींचं सत्य बाहेर आलं पाहिजे. महाराष्ट्राला कळलं पाहिजे की जर एवढं उमद नेतृत्व जर आपल्यातनं हरवलंय तर फक्त त्यांच्या परिवाराचा अधिकार तर आहेच, पण आम्हीही सगळे अजितदादांना आपल्या परिवारातला घटक समजतो. त्यामुळे दादांचं नक्की काय झालं, का दादा आपल्यातून गेले, याचं उत्तर मिळण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला आहे असं मला वाटतं.